नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लोरिंग फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट डिस्कस करणार आहेत, दॅट इज द फ्री ऑसिलेशन ऑर टाइप्स ऑफ ऑसिलेशन. मग टाइप्स ऑफ ऑसिलेशनमध्ये आपण 3 कन्सेप्ट बघणार इथे. दॅट इज फर्स्ट कन्सेप्ट इज फ्री ऑसिलेशन, सेकंड कन्सेप्ट इज डॅम्प्ड ऑसिलेशन अँड थर्ड कन्सेप्ट इज फोर्स ऑसिलेशन. इन प्रिवियस लेक्चर वी डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ द सिंपल पेंडुलम. मग सिंपल पेंडुलम is example of simple that is angular system, that is angular simple harmonic motion. मग आता हा सगळा पार्ट झाल्यानंतर आपण चॅप्टरच्या लास्ट एंडकडे जातोय आणि त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतो दॅट इज अ फ्री ऑसिलेशन. द ऑसिलेशन आपल्याला नोन आहे. व्हॉट इज मीन बाय द ऑसिलेशन? when particle attain to and fro motion about its mean position or equilibrium position called as a oscillation. That is motion of particle is called as oscillatory motion. मग ही ऑसिलेटरी मोशन ज्यावेळेस पार्टिकल मेक्स करत असताना त्याच्यामध्ये फ्री ऑसिलेशन ही काय टर्म आहे ती आपण इथे डिस्कस करूयात. आता फ्री ऑसिलेशन म्हणजे काय? समजा आपण सिंपल पेंडुलम घेतलं या टाईपचा आणि हा सिंपल पेंडुलम अशा पद्धतीने इथं ऑसिलेट होते. जस्ट इमॅजिन अशा पद्धतीने हा काय उरायला इथं ऑसिलेट होते. जस्ट इमॅजिन दॅट दिस इज सिंपल पेंडुलम आणि याच्यावरती कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स, ड्रॅगिंग फोर्स और फ्रिक्शनल फोर्स और विस्कस फोर्स जर ॲक्ट झाला नाही, म्हणजे कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स जर याच्यावरती ॲक्ट झाला नाही, तर हा जो सिंपल पेंडुलम आहे तो कंटिन्युअसली अशा पद्धतीचे ऑसिलेशन मेक करस कंटिन्युअसली. म्हणजे त्याची ऑसिलेटरी मोशन जी आहे ती कुठेही डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे त्या ऑसिलेटरी मोशनमध्ये त्या पार्टिकलचा अँप्लिट्यूड, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचा पिरियड जो आहे तो चेंज होत नाही. मग अशा टाईपच्या ऑसिलेशनला म्हणतो आपण फ्री ऑसिलेशन. आय रिपीट वन मोर टाईम. ज्यावेळेस आपण एखादं ऑसिलेशनचं एखादं एक्झाम्पल घेतलं, आपण सिंपल पेंडुलम घेतला आणि हा सिंपल पेंडुलम ज्यावेळेस टू अँड प्रो मोशन अटेंड करतोय, ओके, टू अँड प्रो मोशन, या टू प्रो मोशनमध्ये म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस टू अँड किंवा बॉब जो आहे तो टू अँड प्रो मोशन अटेंड करत असताना त्या बॉबवरती कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट जर झाला नाही तर त्या सिंपल पेंडुलमच्या ऑसिलेशनला म्हणतो आपण फ्री ऑसिलेशन. म्हणजेच इथं पार्टिकल त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होत असतं. मग त्या सिंपल पेंडुलममध्ये जर नॅचरल फ्रिक्वेन्सी आपण जर घेतली तर आपल्याला पिरियड माहिती आहे सिंपल पेंडुलमचा. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम दॅट इज टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एल अपॉन जी. आणि मग आपण इथं जर फ्रिक्वेन्सी जर ड्रॉ जर केली तर फ्रिक्वेन्सी मिळेल 1/t इज इक्वल टू 1/2π अंडर रूट जी अपॉन एल. आणि ह्या फ्रिक्वेन्सीला म्हणलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी. पण पार्टिकल कंटिन्युअसली ह्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला किंवा सिंपल पेंडुलम कंटिन्युअसली ह्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होत राहील, त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही, त्याचा अँप्लिट्यूड चेंज होणार नाही, त्याचा पिरियड चेंज होणार नाही. देन दिस टाइप्स ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज अ फ्री ऑसिलेशन. ओके. म्हणजे आपण याच्यामध्ये एक्झाम्पल सिंपल पेंडुलमचं घेऊ शकतो. स्प्रिंगला आपण एक बॉडीज किंवा मास जर जॉईन केलं त्यावेळेस ते स्प्रिंग ज्यावेळेस ऑसिलेट होणार आहे त्या टाईपचे ऑसिलेशन, त्या ऑसिलेशन म्हणू शकतो आपण free oscillation. Okay, so firstly write the concept or definition of free oscillation. So free oscillation is the oscillation of particle, the oscillation of particle oscillation of particle with fundamental frequency under the influence of restoring force called as free oscillation. That's म्हणतो आपण free oscillation, called as free oscillation. म्हणजे बघा बॉडीमध्ये असणारा जो इंटरनल फोर्स आहे ज्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतोय, आणि ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे पार्टिकल इथं ऑसिलेट होते. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा फोर्स, एक्सटर्नल फोर्स याच्या बॉडीवरती ॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे बॉडी कंटिन्युअसली कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूडनी, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीनी आणि कॉन्स्टंट फ्रेनी काय होत राहते, ऑसिलेट होत असते, कॉन्स्टंट एनर्जीने ऑसिलेट होत असते. दिस टाइप्स ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज ए फ्री ऑसिलेशन. ओके. मग आपण याच्यामध्ये म्हणू शकतो the
the amplitude, frequency and energy of oscillating particle remains constant. गॉट इट? ओके, म्हणजे इथं जो पार्टिकल ऑसिलेट होते त्याचा ॲम्प्लिट्यूड, त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची एनर्जी कशा असतात? कॉन्स्टंट असतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा चेंज होत नाही. दिस टाईप ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज ए फ्री ऑसिलेशन. मग ही झाली कन्सेप्ट ऑफ फ्री ऑसिलेशन. तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल राईट करू शकतो. दॅट इज अ सिम्पल पेंडुलम, स्प्रिंग पेंडुलम, सिम्पल पेंडुलम, स्प्रिंग पेंडुलम, स्प्रिंग पेंडुलम इट्सेट्रा. ओके, ही कशी एक्झाम्पल आहे तुमची? फ्री ऑसिलेशनची एक्झाम्पल आहे. ओके, सो दिस टाइप्स ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज फ्री ऑसिलेशन. तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल. आता आपण पुढच्या पार्टकडे जातोय. पुढचा पार्ट आहे आपला, दॅट इज डॅम्प्ड ऑसिलेशन. ओके, डॅम्प्ड ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन. आता बघा, डॅम्प्ड ऑसिलेशन कशाला म्हणायचं किंवा डॅम्प्ड ऑसिलेटर काय कन्सेप्ट आहे ती आपण इथं समजून घ्या. आता बघा, ज्या ऑसिलेटरी मोशनमध्ये जो पार्टिकल ऑसिलेट होत असतो, ज्या ऑसिलेटरी मोशनमध्ये पार्टिकल ऑसिलेट होत असताना त्याचे ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होते. काय होते? ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली काय होते? डिक्रीज होते. म्हणजे साधं सिंपल आपण एक्झाम्पल घेतलं, तुम्ही स्विंग आहे, स्विंगवरती म्हणजे झोका, स्विंगवरती काय करताय? स्विंग करताय. ओके, मग स्विंगमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय नाही केलात. ओके, एक पर्टिक्युलर पॉईंटला सोडल्यानंतर तो स्विंग जी आहे त्याची मोशन बघा, ऑसिलेटरी मोशन पहिल्या पाथमध्ये अशा पद्धतीने, सेकंड पाथ अशा पद्धतीने, थर्ड पाथ, फोर्थ पाथ, फिफ्थ, आणि हळूहळू तो काय होऊन जातो? कॉन्स्टंट पाथ इक्विलिब्रियमला येऊन जातो. असं का बरं होतंय? म्हणजेच ही जी ॲम्प्लिट्यूड आहेत ह्या मेन पोझिशनपासून ही जी ॲम्प्लिट्यूड जी आहेत ही ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होत चालली. बघा, कंटिन्युअसली डिक्रीज होत चालली, कंटिन्युअसली डिक्रीज होत चालली, कंटिन्युअसली डिक्रीज होत चालली. मी ॲम्प्लिट्यूड का बरं डिक्रीज होत आहेत? तर सिम्पल आहे, कारण आपण ज्यावेळेस स्विंग करत असतो, ओके, त्या स्विंग करत असताना त्या स्विंगवरती, त्या झोक्यावरती एअर हा ड्रॅग फोर्स किंवा व्हिस्कस फोर्स काय होत असतं? त्या स्विंगवरती ॲक्ट होत असतो. त्याच्यामुळे त्याचे ॲम्प्लिट्यूड काय होत राहतात? डिक्रीज होत असतात. म्हणजेच काय बघा, सिम्पल ऑसिलेटरी डॅम्प्ड ऑसिलेशन किंवा डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय की एक्सटर्नल फोर्स अफेक्ट झाल्यामुळे जो पार्टिकल ऑसिलेट होत आहे त्याचे ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत चालतात. आणि ज्या ऑसिलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होते त्या ऑसिलेशनला म्हटलं तर डॅम्प्ड ऑसिलेशन, आणि जो ऑसिलेटर आहे त्याला म्हटलं तर डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणजे जो ऑसिलेट होणारा पार्टिकल त्याला डॅम्प्ड ऑसिलेटर असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द सिम्पल फेनॉमिना रिलेटेड अबाउट दॅट इज अ डॅम्प्ड ऑसिलेशन. म्हणजे डेफिनेशन आपण इथं राईट करूयात की डॅम्प्ड ऑसिलेटर काय. सिम्पल आहे बघा, the oscillation in which amplitude decreases gradually, amplitude decreases gradually with the passage of time, with the passage of time called as damped oscillation, called as damped oscillation. ओके, बघा, ज्यावेळेस पार्टिकल ऑसिलेट होत असतो, ऑसिलेट होत असताना टाईमनुसार काय होत आहे? त्याचे ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत आहेत. ॲम्प्लिट्यूड काय होत चाललंय? डिक्रीज होत चाललंय. देन दिस टाइप्स ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज, किंवा दिस टाइप्स ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज ए डॅम्प्ड ऑसिलेशन. त्यालाच काय म्हणतो आपण? डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतो. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या? ओके, दिस टाइप ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज ए डॅम्प्ड ऑसिलेशन. मग यासाठी आपण एक एक्झाम्पल जर घेतलं,
ओके, साधं सिंपल आपण एक सिस्टीम घेऊया. या सिस्टीममध्ये मी एक रिजिड सपोर्ट घेतो आणि ह्या रिजिड सपोर्टला मी एक स्प्रिंग जॉईन केली. नंतर ह्या स्प्रिंगला एक ब्लॉक आणि ब्लॉकला डाऊनवर्ड एक रॉड आणि रॉडला एक वेन्स, आणि ही वेन्स जे आहेत ते आपण एका लिक्विडमध्ये घेऊयात. म्हणजे एक वेसल आहे, ह्या वेसलमध्ये आपण लिक्विड इन्सर्ट केले. ओके, अशा रीतीची एक सिस्टीम आहे तुमची. स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण एक ब्लॉक जॉईन केला आहे, त्या ब्लॉकचं मास आपण एम पकडूयात. नंतर रॉड आहे आणि ही त्याची वेन्स आहे. ही काय आहे? वेन. ओके, मग आता इथं ज्यावेळेस स्प्रिंगला मास जॉईन करणार आहे त्यावेळेस स्प्रिंग काय होणार? डाऊनवर्डला येणार आहे, परत अपवर्डला जाणार आहे, डाऊनवर्डला येणार आहे, परत अपवर्डला जाणार आहे. आता ज्यावेळेस स्प्रिंग डाऊनवर्डला येईल त्यावेळेस त्याच्यावरती रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल अपवर्ड डिरेक्शनने. ओके, -kx हा रेस्टोरिंग फोर्स. त्याच वेळेस स्प्रिंगमधला म्हणजे स्प्रिंग ज्यावेळेस डाऊनवर्डला येईल त्यावेळेस ही वेन्स कुठे जाणार आहे? डाऊनवर्डला जाणार आहे. डाऊनवर्डला जात असताना लिक्विड याच्यावरती एक ड्रॅग फोर्स ॲक्ट करतो. कशावरती? या वेन्सवरती. आणि तो ड्रॅग फोर्स जो आहे तो आहे दॅट इज F इज इक्वल टू -bv. आता -v कारण का? वेन्स कुठे चालले? डाऊनवर्डला. त्याची व्हेलॉसिटीची डिरेक्शन कुठे आहे? डाऊनवर्डला. फोर्स काय करते त्याला? अपवर्डला. म्हणजे लिक्विडमधला जो ड्रॅग फोर्स जो आहे तो काय करते? त्याला अपवर्डला मूव्ह करतोय. त्याला आपण ड्रॅग फोर्स असं म्हणतो. काय म्हणतो? ड्रॅग फोर्स. कन्सेप्ट लक्षात येते. परत हा ज्यावेळेस अपवर्डला जाईल त्यावेळेस लिक्विडमधला ड्रॅग फोर्स काय करणार? त्याला डाऊनवर्डला घेऊन जाणार आहे. तो ड्रॅग फोर्स म्हणजे काय? त्याचा डॅम्पिंग फोर्स. म्हणजे बघ इथं ज्यावेळेस स्प्रिंग आणि स्प्रिंगला मी ज्यावेळेस वेन जॉईन केले इथं दोन पद्धतीचे फोर्स ॲक्ट होत आहे. एक डॅम्पिंग फोर्स ॲक्ट होत आहे आणि दुसरा रेस्टोरिंग फोर्स स्प्रिंगमधला. ज्यावेळेस स्प्रिंग डाऊनवर्डला जाणार आहे त्या स्प्रिंगमधला फोर्स आणि डॅम्पिंग फोर्स हा डॅम्पिंग फोर्सला वेनला आणि स्प्रिंग फोर्स या ब्लॉकला अपवर्डला मूव्ह करण्याचं म्हणजे इक्विलिब्रियम किंवा मीन पोझिशनला घेऊन जायचं काम करणार. परत ही अपवर्डला गेल्यानंतर मीन पोझिशन सर्टन पॉईंटपासून वरती गेल्यानंतर परत ज्यावेळेस डाऊनवर्डला येतील अपवर्डला जातील परत रेस्टोरिंग फोर्स कुठे होणार? त्याला मीन पोझिशनला. तसं हा अपवर्डला जाईल त्यावेळेस लिक्विड परत त्याच्यावरती डाऊनवर्ड डिरेक्शनने ड्रॅग फोर्स अप्लाय करेल. कसं? इथं अप थ्रस्ट वेगळा आणि ड्रॅग फोर्स वेगळा. ओके, म्हणजे ड्रॅग फोर्स जो आहे तो डॅम्पिंग फोर्स आहे जो लिक्विड एक्झर्ट करणार आहे वेन्सवरती. टर्म लक्षात येते तुमच्या? ओके, सो मग आपण इथं जर टोटल फोर्स जर घेतला, टोटल फोर्स इन दॅट एक्सप्रेशन, टोटल फोर्स F इज इक्वल टू रेस्टोरिंग फोर्स प्लस डॅम्पिंग फोर्स. आता मी सांगितलं डॅम्पिंग फोर्स काय? डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी, अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनला ॲक्ट होणारा फोर्स आहे त्याला आपण डॅम्पिंग फोर्स असं म्हणतो. ओके, सो सिंपल F इज इक्वल टू दिस फोर्स दॅट इज रेस्टोरिंग फोर्स इज -k into x, ड्रॅग फोर्स इज b into v. Where FD is a damping force, and this damping force is directly proportional to the velocity. Negative sign is indicate that force and velocity are in opposite direction. फोर्स आणि व्हेलॉसिटी कशी आहे? कोणाला? अपोजिट डिरेक्शनला आहे. मग आपण पुढे राईट करू शकतो. सो FD इज इक्वल टू -bv, वेअर b म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह केली आपण इथून. प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह केली आणि काय टाकला? एक कॉन्स्टंट टाकला. त्या कॉन्स्टंटला b असं म्हटलं. वेअर b इज कॉल्ड डॅम्पिंग कॉन्स्टंट, किंवा डॅम्प कॉन्स्टंट असं, किंवा डॅम्पिंग कॉन्स्टंट असं म्हटलं तरी त्याला. डॅम्पिंग फोर्स कॉन्स्टंट. ओके, मग आता हा बी जर राईट केला तर काय मिळेल आपल्याला? बी इज इक्वल टू याचं मॅग्निट्यूड FD अपॉन v. ओके, फोर्स अपॉन व्हेलॉसिटी. युनिट ऑफ बी काय येईल? युनिट ऑफ बी तुम्हाला मिळेल दॅट इज न्यूटन सेकंड अपॉन मीटर. ओके, न्यूटन सेकंड, कारण व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, फोर्स इन न्यूटन, सो न्यूटन सेकंड पर मीटर इट इज द युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट. काय झालं त्याचं? युनिट झालं. आपण इथे डायमेन्शन जर फाइंड केलं, डायमेन्शन ऑफ बी, सो डायमेन्शन ऑफ फोर्स वी नो दॅट m1 L1 t raised to -2 टाइम t1
upon meter is length, so L1. So final dimension of B after calculating this one आपण 4ची डायमेन्शन नंतर इथं सेकंडची डायमेन्शन आणि डिनोमिनेटरला मीटरची डायमेन्शन राईट केली बघा. मग आता M1 अँड इट इज L1 आणि हा L1 न्युमरेटरला नेला आपण तर मायनस हा -1 होईल. L1 1 - 1 0, लेंथ विल बी 0, टाइम t -2 आणि हा 1 किती होईल t -1. दिस इज द डायमेन्शन ऑफ B. दिस इज द फॅक्ट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट. मग आता आपण हे जे इक्वेशन आहे ते परत एकदा रिराईट करूयात. जे आपल्याला मिळालं दॅट इज टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टीम दॅट इज F इज इक्वल टू रेस्टोरिंग फोर्स प्लस डॅम्पिंग फोर्स. मग आता रेस्टोरिंग फोर्स प्लस डॅम्पिंग फोर्स त्याच्या आपण एक्सप्रेशननुसार राईट पण केलं. दॅट इज F इज इक्वल टू -x minus B into V. मग आता टोटल फोर्स मध्ये मास इंटू ॲक्सलरेशन अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ इंटू -kx मायनस BV. मग ही सगळी टर्म आपण LHSला आणली तर काय होईल मास इंटू ॲक्सलरेशन प्लस k इंटू x प्लस B इंटू V इज इक्वल टू 0. मास इंटू ॲक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time, and again velocity is rate of change of displacement. So d square x upon dt square is a acceleration plus k अगोदर मी टर्म देतो bv ची b and it is b into velocity is rate of change of displacement with respect to time plus k into x is equal to 0, where acceleration is d square x upon dt square. आपण बऱ्याच ठिकाणी बघितले कसं राईट करायचं. मी परत एकदा राईट करत कशा पद्धतीने राईट केलं कारण ॲक्सलरेशन इज dv अपॉन dt रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी d अपॉन dt ॲट इट इज व्हेलॉसिटी काय परत रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टू टाइम. सो dx अपॉन dt म्हणजे काय होईल इथं d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. हे झालं तुमचं ॲक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे आत्ताच राईट केली आपण dx अपॉन dt. अँड दिस इक्वेशन ओके. सो दिस इक्वेशन which this one, this equation is called differential equation of damped oscillator. damped oscillator काय झालं हे डिफरेन्शियल इक्वेशन. मग आता ह्या इक्वेशनचं आपण जर हे डिफरेन्शियल इक्वेशन सॉल्व केलं आणि इक्वेशन सॉल्व केल्यानंतर ह्या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन मिळेल. ओके. मी असं म्हणेल आफ्टर सॉल्विंग इक्वेशन याला 1 म्हणतो मी. आफ्टर सॉल्विंग इक्वेशन 1 वी गेट सोल्युशन. तुम्हाला ह्या इक्वेशनचं सोल्युशन मिळेल दॅट इज x इक्वल टू a इंटू एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस BT अपॉन टॉइस m इंटू कॉस ऑफ ओमेगा डॅश t प्लस 5. ओके. मग आता ए काय येतं तर ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस ऑसिलेटरी मोशन e रेज टू मायनस BT अपॉन टॉइस m. द मिनिंग ऑफ दिस टर्म दॅट इज e रेज टू मायनस BT अपॉन टॉइस m. याचा मिनिंग असं होतं की ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली. म्हणजे टाईमनुसार काय होणार आहे तसं टाईम इन्क्रीज होत चालणार आहे. मायनस BT अपॉन टॉइस m म्हणजे e रेज टू मायनस BT अपॉन टॉइस m हा फॅक्टर काय चालणार आहे डिक्रीज होत चालणार आहे. म्हणजे तुमचं ॲम्प्लिट्यूड एक्सपोनेन्शियल काय होतं डिक्रीज होते विथ कॉस ओमेगा डॅश टी प्लस 5. ओमेगा डॅश इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा डॅश काय इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. ओमेगा डॅश इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर डॅम्प्ड ऑसिलेटरची काय आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ही जर आपण राईट जर केली ओमेगा डॅश इक्वल तुम्हाला मिळेल अंडर रूट k अपॉन m मायनस b अपॉन टॉइस m b अपॉन टॉइस m ब्रॅकेट स्क्वेअर. ओके ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणजे आपण जर सिम्पल ऑसिलेटर घेतलं त्याच्यामध्ये काय असते k अपॉन m असते. इथं काय एक्स्ट्रा टर्म कोणती ॲड झाली b अपॉन टॉइस m ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर. म्हणजे इथं काय झालं तुमचा जो पार्टिकल जो आहे जसा फ्री ऑसिलेशनमध्ये आपण बघितलं फ्री ऑसिलेशनमध्ये ऑसिलेटिंग पार्टिकल हा
नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑसिलेट होत असतो, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. इथं त्याची फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते बघा, -b/2m. फ्रिक्वेन्सी काय होते, एवढ्या फॅक्टरने काय होते, डिक्रीज होत चालली. काय होत चालली, डिक्रीज होते. म्हणून याला म्हणलं तर डॅम्प्ड ऑसिलेटर. कारण का, याच्यावरती एक्सटर्नल फोर्स, तुमचा इयर फोर्स असेल, विस्कस फोर्स असेल, हा फोर्स ॲक्ट होऊन पार्टिकल ज्यावेळेस ऑसिलेट होत असताना त्याच्यावरती विस्कस फोर्स, ड्रॅग फोर्स किंवा फ्रिक्चुअस फोर्स किंवा नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ॲक्ट झाल्यामुळे पार्टिकलच्या ऑसिलेशनचं ॲम्प्लिट्यूड काय होतं आहे, डिक्रीज होते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते, त्याची एनर्जी कॉन्स्टंट राहत नाहीत. सो दिस टाईप्स ऑफ ऑसिलेटर इज कॉल्ड ॲज अ डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणून याला काय म्हणलं होतं, डॅम्प्ड ऑसिलेटर. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी किंवा पिरियड वगैरे ही काय राहते, कॉन्स्टंट राहत नाही. ओके, म्हणून याला म्हणलं होतं डॅम्प्ड ऑसिलेटर. कॉन्सेप्ट लक्षात आहे तुमच्या, डॅम्प्ड ऑसिलेटर. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. आणि त्याचं आपण त्याचं एक्सप्रेशन बघितलं अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं. आता आपण जर इथं ह्या इक्वेशननुसार जर बघितलं तर इथं पार्टिकलचे अँप्लिट्यूड जे आहेत ते टाईमनुसार एक्सपोनेन्शियली काय होत चाललं आहे, डिक्रीज होत चालले. ओके, अँप्लिट्यूड काय होते, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होते. मग एक्सपोनेन्शियली जर डिक्रीज होत असेल तर तुम्ही त्याचा जर कर्व ड्रॉ जर केला, इथे काय ड्रॉ केला, तर कर्व ड्रॉ जर केला तर कर्व तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल बघा. म्हणजे बघा इथून म्हणजे आता कोसाईन वेव्हज आहे, मग तुमच्या ऑसिले ॲम्प्लिट्यूड अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला. मग काय म्हणजे अशा पद्धतीने काय होत चालली, डिक्रीज होत चालली. एक्सपोनेन्शियली टाईमनुसार काय होत चालली, डिक्रीज होत चालली. ओके, दिस इज ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड काय होत चालली, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होत चालले. दिस इज द फेनॉमिना ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये तुम्ही जर ॲम्प्लिट्यूड जर बघितली तर ही ॲम्प्लिट्यूड ही कंटिन्युअस काय होत चालली, डिक्रीज होत चालली. ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होते म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी डिक्रीज होणार आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होणार नाहीत. काय होणार नाही, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑसिलेट होणार नाही. त्याचबरोबर त्याची एनर्जी, जी टोटल एनर्जी आहे ती एनर्जीसुद्धा काय होणार आहे, इथं चेंज होणार आहे. काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे आपण जसं लिनियर एसएचएममध्ये बघितलं तर आपल्याला टोटल एनर्जी मिळत होती. टोटल एनर्जी काय मिळत होती आपली, टोटल एनर्जी 1/2 kA². तर इथं काय मिळणार, ही टोटल एनर्जी इन डॅम्प्ड ऑसिलेटर. लक्ष द्या, टोटल एनर्जी इन डॅम्प्ड ऑसिलेटर इज इक्वल टू 1/2 k. हे काय तुमचा ॲम्प्लिट्यूड, दॅट इज दिस फॅक्टर. सो a इंटू b रेज टू मायनस e रेज टू मायनस bt अपॉन टॉईस m ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आता आपण इथं जर बघितलं इथं टोटल एनर्जी तुम्हाला मिळेल 1/2 k इंटू e रेज टू मायनस, आता इथं स्क्वेअरिंग करून घेतलं आपण, स्क्वेअर करून घेतल्यानंतर काय होईल, a² इंटू e रेज टू मायनस bt अपॉन 2 m ओनली, कारण 2 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल, कॅन्सल. सो मायनस bt अपॉन m. सो दिस इज द टोटल एनर्जी फॉर डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये मिळणारी टोटल एनर्जी. सो दिस इज द फेनॉमिना और दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. आता त्याच्यानंतर आपण पुढचा फेनॉमिना बघूयात, दॅट इज फोर्स ऑसिलेशन. म्हणजे हा आपल्या लेक्चरचा लास्ट पॉईंट आहे. ओके, दॅट इज फोर्स ऑसिलेशन. तर हा फोर्स ऑसिलेशनचा पार्ट आपण आता डिस्कस करणार आहेत. ओके, तर फोर्स ऑसिलेशन आपण स्टार्ट करूयात. तर आता आपल्याला फोर्स ऑसिलेशन डिस्कस करायचे. आता फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय ते समजून घ्या. आता आपण बघितलं की फ्री ऑसिलेशन, आणि ह्या फ्री ऑसिलेशन आफ्टर सम टाईम किंवा टाईमनुसार काय होत चालतात, डाय होत चालतात ड्यू टू द डॅम्पिंग फोर्स. कारण का, जर फ्री ऑसिलेशनवरती किंवा पार्टिकल ज्यावेळेस फ्रीली ऑसिलेट होत असतो त्यावेळेस त्याच्यावरती जर डॅम्पिंग फोर्स जर ॲड झाला तर त्याचं ॲम्प्लिट्यूड काय होत चालतं, डिक्रीज होत चालतं. मग तुम्हाला जर त्याचं ॲम्प्लिट्यूड जर कॉन्स्टंट व्हायचं असेल, फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट व्हायची असेल, एनर्जी जर कॉन्स्टंट व्हायची जर असेल, तर त्यासाठी काय करतात, त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करत असतात. आणि तो एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे ओके काय होतंय बघा, तुमची जी फ्री ऑसिलेशन जी आहेत ती फ्री ऑसिलेशन डॅम्प्ड फोर्समुळे काय होत राहतात, डॅम्प्ड फोर्समुळे काय होत राहतात, त्याचा ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत राहतं, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत राहते फ्री ऑसिलेशनची, त्याचा एनर्जी चेंज होत राहते. मग तुम्हाला ही एनर्जी जर कॉन्स्टंट ठेवायची असेल, तुम्हाला ॲटलीस्ट त्याला फ्री ऑसिलेशनमध्ये जर ठेवायचं जर असेल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतात. आणि तो एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जी ऑसिलेशन मिळतात त्या ऑसिलेशनला म्हणलं तर फोर्स ऑसिलेशन. काय म्हणलं तर
फोर्स ऑसिलेशन. मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिला आहे बघा. आपण एक अशा पद्धतीची एक स्ट्रिंग घेतली, फिक्स स्ट्रिंग आहे. ह्या स्ट्रिंगला आपण 4 पेंडुलम काय केली आपण अटॅच केली. ओके, 4 पेंडुलम आपण काय केली अटॅच केली. त्याच्यापैकी आपण याला ए पेंडुलम, याला बी पेंडुलम, याला सी पेंडुलम आणि याला डी पेंडुलम असं म्हणलं. आता ए पेंडुलम जो आहे, ए पेंडुलम याला आपण काय केलं, हा सॉलिड रबर जो आहे. नंतर बी, सी आणि डी ही जी आहेत, ही पेंडुलम जी आहे ती हॅलो रबरची, म्हणजे यांचा जो बॉब जो आहे तो आहे हॅलो रबर आहे बी सी डीचा. तर याचं कसं आहे सॉलिड रबर आहे. नंतर बी आणि सीचे लेंथ, स्ट्रिंगची जी लेंथ जी आहेत, आपण जी अटॅच केलेली स्ट्रिंग जी आहे बॉबला, त्या स्ट्रिंगची लेंथ तर बी आणि ए आणि सीची सेम आहे. तर बीची स्मॉल आहे, डीची लार्ज आहे. मग आता ज्यावेळेस आपण एला ऑसिलेट करणार आहे, एला ऑसिलेट केल्यानंतर इथं ही एनर्जी, एची एनर्जी बीला, बीची एनर्जी सीला, सीची एनर्जी डीला, अशा पद्धतीने ही एनर्जी ट्रान्सफर होईल आणि ही बी सी डी हे सगळे काय होतील ऑसिलेट होतील. ही सगळी तिन्ही पेंडुलम बी सी डी ऑसिलेट होईल. त्यावेळेस तुम्ही जर एची फ्रिक्वेन्सी जर बघितली तर एची फ्रिक्वेन्सी आणि सीची फ्रिक्वेन्सी सेम असेल, तो नॅचरल फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होईल. परंतु बी आणि डी, ओके, आता इथं बी सी डी इज एक्झाम्पल ऑफ फोर्स ऑसिलेशन. का बरं फोर्स ऑसिलेशन आहे, कारण तुम्ही फक्त ऑसिलेशन कोणाला दिली, नॅचरल ऑसिलेशन येला, ही ॲटोमॅटिकली ऑसिलेट व्हायला लागली. का बरं ऑसिलेट व्हायला लागली, ड्यू टू द ए, म्हणजे एने कोणावरती फोर्स अप्लाय केला आहे, मेकॅनिकल फोर्स बी सी आणि डी वरती अप्लाय केला आहे, म्हणून ही ऑसिलेट होतात. मग ही जी बी सी डी ही पेंडुलम ऑसिलेट होतील, ही कशाची एक्झाम्पल आहे, फोर्स ऑसिलेशनची एक्झाम्पल आहे. कशाची एक्झाम्पल आहे, फोर्स ऑसिलेशन. मग आता हा फोर्स ऑसिलेशन कशा पद्धतीने इथं अफेक्ट करतो ते आपण इथं समजून घ्या. दॅट इज अ फोर्स ऑसिलेशन. मग आता असं अजून करूयात आपण एक फोर्स, दॅट इज फोर्स, दिस फोर्स इट डिपेंड्स ऑन टाइम इज इक्वल टू एफ नॉट कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी. आता हा ओमेगा टी काय आहे, ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात त्याला, ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे याची नॅचरल फ्रिक्वेन्सी नसते किंवा डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी पण नसते. हिची कोणती असते, ही ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी, जी करून आपण त्याला काय केलेली, प्रोव्हाइड केलेली फ्रिक्वेन्सी, ऑसिलेटरला प्रोव्हाइड केलेली फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणलं तर ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी, ड्रायव्हिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग अशा पद्धतीचा हा एक्सटर्नल फोर्स जो काय करणार आपले ऑसिलेशनची अँप्लिट्यूड किंवा त्या ऑसिलेशन अँप्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होऊन देणार नाही, तो त्याला काय करत चालेल, ऑसिलेट करत चालेल. लक्षात आहे का, म्हणजे तुम्ही स्विंगवरती म्हणजे झोका खेळतायत आणि झोक्यावरती तुम्हाला तुमचा झोका कंटिन्युअसली आहे त्याच पाथमध्ये मूव्ह करायचं जर असेल तर तुम्ही काय करतात, तुमच्या लेगच्या साईने कंटिन्युअसली त्या स्विंगवरती फोर्स अप्लाय करत चालतात. म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यावर काय केला, फोर्स अप्लाय केला, जेणेकरून इयर फोर्स जरी असला तरी तुमचा स्विंग जो आहे तो कंटिन्युअस काय असतो, ऑसिलेट होत असतो. मग त्या टाईपच्या ऑसिलेशन म्हणलं तर फोर्स ऑसिलेशन. कॉन्सेप्ट लक्षात आहे, तुम्ही स्विंग म्हणजे झोका खेळतात, झोक्यावरती तुम्ही लेगच्या साईने तुम्ही त्या झोक्यावरती फोर्स अप्लाय केला आणि त्याची अँप्लिट्यूड काय ठेवली, कंटिन्युअसली ठेवली. टाईमनुसार आता डिक्रीज होणार नाही. तुम्ही फोर्स अप्लाय केला की ऑसिलेशन कंटिन्युअसलीच असतं, त्याचं अँप्लिट्यूड पण कंटिन्युअस सेम असेल, म्हणजे त्या ऑसिलेशन म्हणलं होतं फोर्स ऑसिलेशन. मग आपण इथं हा एक फोर्स अप्लाय केला, दॅट इज एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ नॉट कॉस ओमेगा टी. मग आता तुम्ही जर टोटल फोर्स जर ह्या सिस्टीममध्ये जर बघितलं तर सिस्टीममध्ये ॲक्ट होणार टोटल फोर्स एफ इज इक्वल टू पहिला रेस्टोरिंग फोर्स, ओके, प्लस दुसरा डॅम्पिंग फोर्स, प्लस तिसरा हा एक्सटर्नल फोर्स एफ ऑफ टी. मग आपण हे इक्वेशन जर राईट केलं, दॅट इज एफ इज इक्वल मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू रेस्टोरिंग फोर्स, दॅट इज मायनस के एक्स मायनस एफ बी प्लस एफ नॉट इंटू कॉस ओमेगा डी ऑफ टी, ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी इंटू टी. आता इथे एफ नॉट काय, एफ नॉट इज अँप्लिट्यूड ऑफ एक्सटर्नल फोर्स दॅट वी कॅन अप्लाय ऑन ए पार्टिकल. So that is ma is equal to minus kx minus bv plus f naught cos omega t. आणि मग आपण ही सर्व टर्म जर ह्या दोन टर्म जर LHS ला आणल्या तर काय होईल बघा, ma प्लस bv प्लस kx इज इक्वल टू f नॉट cos ओमेगा d ऑफ t. मग आता याचं जर डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं, आयसोलेशन आपण जस्ट बघितलं, डी स्क्वेअर एक्स आपण dt स्क्वेअर प्लस बी dx upon dt plus k into x is equal to f naught into cos omega d into t. मग आता याचं मिनिंग काय होतं बघा, दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन. दिस इज द
डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन. फोर्स ऑसिलेशन काय झालं आहे डिफरेंशियल इक्वेशन फोर्स ऑसिलेशन. दिस इज डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन. ओके. मग आता इथं जर आपण सोल्युशन जर घेतलं तर याचं सोल्युशन मिळेल दॅट इज एक्स इक्वल टू ए डॅश कॉस ओमेगा टी प्लस फाय. मग आता इथं जो ए डॅश जो आहे तो ए डॅश इज अ ॲम्प्लिट्यूड. ए डॅश काय आहे ॲम्प्लिट्यूड आहे. ए डॅश इज अ ॲम्प्लिट्यूड and this amplitude A is equal to F naught upon under root. इट ॲज अ ॲम्प्लिट्यूड आपण जर सॉल्व केल्यानंतर हे एक्झाम्पल आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथं ॲम्प्लिट्यूड मिळेल दॅट इज ए नॉट इज इक्वल टू एफ नॉट अपॉन रूट यम इंटू रूट ओमेगा ओमेगा ड्राइविंग फ्रिक्वेंसी माइनस एंगुलर फ्रिक्वेंसी प्लस ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो दिस इज द इक्वेशन ऑफ amplitude that is f naught upon m under root omega d driving frequency square minus angular frequency square plus b is the damping force constant into driving frequency upon mass of particles into bracket square. So this is the equation of amplitude of force oscillation. म्हणजे फोर्स ऑसिलेशन आपल्याला जे ऑसिलेशनचं इक्वेशन मिळालं डिस्प्लेसमेंट इक्वेशन त्याच्यामध्ये हा जो ए डॅश जो आहे ते रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे आणि दिस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू एफ नॉट अपॉन एम इंटू अंडर रूट ओमेगा डी स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी ओमेगा डी अपॉन जस्ट ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी और ब्रॅकेट स्क्वेअर. याचा मिनिंग असा होतो की इथं तुम्ही जर बघितलं तर तुमचं जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आहे ते रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे फायनल जे ॲम्प्लिट्यूड जे आहेत ते इथं डिक्रीज होत नाही टाईमनुसार. काय होत नाही टाईमनुसार डिक्रीज होत नाही. हे कॉन्स्टंट राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण काय करतो त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो आणि त्या एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या पर्टिक्युलर पार्टिकलच्या ऑसिलेशन म्हणलं तर इथं फोर्स ऑसिलेशन. तर इथं ह्या चॅप्टरचा हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो इथं संपतो. पुढच्या पार्टमध्ये आपण ह्या लेक्चरवरती काही नीट लेवलची जी डिफरंट कॉन्सेप्टची जी प्रॉब्लेम जे आहेत ती प्रॉब्लेम आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहे. लक्षात आहे तुमच्या. आणि त्या प्रॉब्लेमचा यूज तुम्हाला कधी तुमच्या नीट जेई ह्या एक्झाम ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेस ह्या कॉन्सेप्टचा तुम्हाला तिथे यूज होईल. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं फ्री ऑसिलेशन फोर्स ऑसिलेशन आणि डॅम्प्ड ऑसिलेशन तिन्ही पार्टची सोल्युशन म्हणजे इक्वेशन बघितली डिफरेन्शियल इक्वेशन बघितली त्यांची सोल्युशन बघितली. तर आजचा पार्ट आपण इथेच थांबवतोय. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या